गेली 50 वर्ष श्री दत्त महाराज मंदिरामध्ये अखंड हरिनामाचा गजर राजूर ग्रामस्थ आणि श्री दत्त मंदिर ट्रस्ट आणि मातोश्री हेमलता पिचड यांच्या समन्वयानं आध्यात्मिक यज्ञ सुरू असून राजूर परिसरामध्ये धार्मिक आणि आध्यात्मिक वाटेवर अनेक तरुण महिला पुढे येत आहेत. चांगले कर्म केल्यास परमेश्वरच साथ देतोच असं प्रतिपादन माजी आमदार वैभव पिचड यांनी राजूर येथे बोलताना केलं. राजूर येथील दत्त महाराज येथे 50वा अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानिमित्ताने समाजामधील आध्यात्मिक, शैक्षणिक, सामाजिक आणि दातृत्व गुण असलेल्या समाज बांधवांचा दत्त महाराज व गगनगिरी महाराजांच्या प्रतिमा, शाल श्रीफळ देऊन 111 व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. या प्रसंगी गगनगिरी महाराज आश्रमचे संजयगिरी महाराज, योगी केशव महाराज, दत्त मंदिर ट्रस्टच्या हेमलता पिचड, आदिवासी सेवा पुरस्कार प्राप्त ठकाजी कानवडे, बाळासाहेब देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक दात्रे, प्राचार्या मंजुषा काळे व नक्षत्रपाल जयश्री साळवे, उपसरपंच संतोष बनसोडे, अरविंद देशमुख, माधव गाभाले, ज्येष्ठ पत्रकार शांताराम काळे, रजनी टिभे, डॉक्टर बाबासाहेब गोडगे, डॉक्टर लांडे आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते. या प्रसंगी प्रास्ताविक परमपूज्य गगनगिरी महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्षा हेमलता पिचड यांनी केलं. या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की परमपूज्य गगनगिरी महाराज यांचे पाय 25 वर्षांपूर्वी राजूर गावाला लागले होते. तेथून पुढे गावाची भरभराट झाली. माजी मंत्री पिचड यांनी गावाच्या विकासाला मोठा निधी दिला, पाण्याच्या योजनाही आणल्या, शेतीला पाणी दिलं, व्यसनमुक्त समाज होण्यासाठी गावातच नव्हे तर संपूर्ण परिसरामध्ये दारूबंदी केली, वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम हाती घेतला. श्री दत्त महाराजांचा सप्ताह गेली 50 वर्षांपासून लोकवर्गणीमधून केला जातो आणि महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. तर या प्रसंगी बोलताना संजयगिरी महाराज म्हणाले की पूजनीय गगनगिरी महाराजांचे आशीर्वाद राजूर आणि पिचड कुटुंबियांवर होते. त्यामुळे राजूर परिसरामध्ये समृद्धी पाहावयास मिळाली. तालुक्यातील गरीब आदिवासी माणसांना न्याय देण्याचं काम पिचड कुटुंबीय करत आहे. तर योगी केशव बाबा यांनी आध्यात्मिक कामातूनच देशाची आणि समाजाची प्रगती होत असते. तरुण पिढीने या मार्गावर येऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे. तर आदिवासी सेवक ठकाजी कानवडे यांनी आज माझा सत्कार केला. हा माझा नसून सर्व आदिवासी समाज बांधवांचा सत्कार आहे असं प्रतिपादन व्यक्त केलं. या प्रसंगी 111 सामाजिक कार्यकर्त्यांचा माजी आमदार वैभव पिचड, हेमलता पिचड, संजयगिरी महाराज, योगी केशव महाराज यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गोकुळ कनकाटे यांनी केले तर आभार उपसरपंच संतोष बनसोडे यांनी मानले. एस9 मीडियासाठी प्रतिनिधी स्वप्नील काळे, अकोले.